पवार म्हणतात की मागची ओझी आता टाकून द्या, म्हणजे एकत्रित येण्यावर सर्वसमावेशक विचार व्हावा असा विचार होता. नाही नाही, असं आहे, मागची ओझी टाकून द्या, पण पुढची जेव्हा तुम्ही गोष्ट करणार आहात तेव्हा मागच्या या गोष्टी आपल्या चुकल्या किंवा बरोबर होत्या किंवा ह्या काहीतरी त्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे. ठीक आहे, मागची ओझी टाकून द्या. आता आज आम्ही आंदोलन करतोय हिंदी भाषेसाठी, त्यांनी जॉईन व्हावं, आम्हाला पाठिंबा द्यावा. पण एकत्र जर आपण बघतोय, तुम्ही जसं म्हणताय की कुठे ना कुठे कालचं जी त्यांची मुलाखत आहे ती फार निवडणूक सेंट्रिक लोक करतायत का? कारण त्यांचं म्हणणं निवडणूक हा, मला असं वाटतं की कालची त्यांची जी मुलाखत होती ती मी काय झालं ते सकाळी बातमी चालू झाली त्याच्यानंतर पूर्ण मुलाखतच मला बघायला नाही मिळाली. नंतर मी रात्री ती पूर्ण मुलाखत बघितली. मला असं वाटतं त्या पूर्ण मुलाखत ही खूप व्यापक दृष्टिकोनातनं बघितली पाहिजे. उबाटा आणि मनसे युती एवढ्या संकुचित विचारांनी ती बघू नये असं मला प्रामाणिकपणे वाटतं. मराठी माणसाचं हित, महाराष्ट्राचं हित, त्याच्यामध्ये मग अनेक 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 मुद्दे येतात. परप्रांतीयांचे येणारे लोंढे, इथे मराठी भाषा आम्ही शिकणार नाही असे अरेरावी करणारे लोक, महाराष्ट्रातले काही उद्योग बाहेर जात आहेत त्याचा प्रश्न, मराठी माणसाचे अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांवर महाराष्ट्राच्या हिताचे अनेक प्रश्न आहेत. आज जसं राजसाहेबांनी सांगितलं, आज गोदावरी सारखी महाराष्ट्रातल्या नद्या प्रदूषित, हाही महाराष्ट्राच्या हिताचाच विषय आहे ना. या सगळ्या विषयांवर पण आपण चर्चा केली पाहिजे. फक्त निवडणूक एके निवडणूक, तू ही जागा लढ, मी ही जागा लढतो, तुला मुख्यमंत्रीपद, मला उपमुख्यमंत्रीपद, एवढ्या मर्यादित स्वरूपाचा विचार राजसाहेबांनी कालच्या मुलाखतीत मांडला नव्हता असं मला प्रामाणिकपणे वाटतं. याच्यामध्ये कुठंतरी राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची जवळीक वाढताना दिसते आणि त्यामुळे मी पुन्हा तुम्ही निवडणुकीवरच बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं हा सगळा पुन्हा एकदा प्लान करून या सगळ्या गोष्टी होत आहेत का? 2000